नमस्कार, मी आहे प्रतिमा. चला, कसं स्विगी आपल्याला पेमेंटचं टार्गेट देतं आणि किती दिवसाचं देतं, कसं देतं, चला मी तुम्हाला सांगते थोडक्यात समजून. हे आपलं स्विगीचं ॲप ओपन केलेलं आहे. हा आहे फ्रंट पेज आपला. चला आपण ओपन करू. वरती करायचं, पे आउटमध्ये जायचं. हे 1140 आता झालेले आहेत माझे 8 ऑर्डरची व्ह्यू डिटेल्स. हे काय मला दिलेले 16 ते 22पर्यंत टार्गेट. आज आहे 18 तारीख. आज व्हिडिओ करत आहे. आता आजपर्यंत माझे झालेले आहेत 8 ऑर्डर. 8 ऑर्डरमध्ये बघा सगळे 187 रुपये झाले. मला 130 रुपये आले. कसे आले, काय आले, मी काय ऑर्डर मारली, तुम्हाला सगळं दाखवते. हे बघा मेथी पराठे 3 पीस आलेत. वॉटर बॉटल आणि पोहा ऑफरमध्ये 3 प्लेट मी लावले होते त्याचं बिल आज झालं होतं एवढं. एवढी ऑर्डर मी मारली होती. तेवढ्या ऑर्डरचं ते पेमेंट आहे. हे 16 तारखेचं आहे सगळं बरं का. सगळं तारीख वगैरे सगळं मेन्शन होतं तिकडे. काय झालं या फोनला काय माहिती, क्लिकच होत नाही लवकर. हो, झालं. चला आता नेक्स्ट ऑर्डर दाखवते तुम्हाला मी. नेक्स्ट ही बघा, ही ऑर्डर आहे 131 रुपये. कस्टमरने पे केले, मला आले 87 रुपये. कसं काय 87 रुपये आले, काय आले बघा आता. तांदळाची भाकर, राईस रोटी 3 द्यायचे होते आणि आलू पराठा 2 द्यायच्या होत्या. तेवढ्याचे पैसे आहेत ते. नेक्स्ट हो रे बाबा लवकर. पुढे काय आहे 378 रुपये, 252 रुपये आले. बघू कसं काय आले आपण. क्लिक हो रे बाबा लवकर. व्हेज पुलाव, अंडा करी अँड 3 चपात्या, मसाला मॅगी नूडल्स, त्याचे मला आले 378. बघितलं ना सगळं व्यवस्थित, किती आले किती केला पण. आपला अगोदरचा बिझनेस पण दिसतो, तारीख वेळ सगळं येते. चला आता वरती जाऊ. 284 कस्टमरने पे केलेले आहेत आणि हे 216 रुपये मला आलेले आहेत. म्हणजे मला अजून आले नाही पण दाखवते त्याच्यामध्ये. पेमेंट तर मला 26लाच येणार आहे पूर्ण. हे बघा उपमा आणि मेथी पराठे 3 पीस गुणिले 3 म्हणजे एक ऑर्डर 3ची असते. म्हणजे 3 म्हणजे 3, 6, 7, 8, 9 द्यायचे होते मला ते. हे त्याचं पेमेंट आहे. आता पुढे हे बघा, हे सगळं तुम्हाला डिटेल मी थोडक्यात समजून सांगितलेलं आहे. आपला फ्रंट पेज मागे दाखवला तोच आहे. 16 ते 22पर्यंत टार्गेट आहे. आज आहे 18 तारीख. बघू आता किती होत आहे आपले 22 तारखेपर्यंत, म्हणजे 21 तारखेपर्यंत 12 वाजेपर्यंत किती होत आहे बघू. 22ला तर पेमेंट निघून जाईल. आतापर्यंत तेवढे पैसे झाले ते 1140 रुपये. असं म्हणजे तुम्ही स्विगी चालू केलं, ओपन क्लाउड किचन चालू केले की तुमच्या पटकन लक्षात येणार नाही. पण माझी व्हिडिओ बघून तुम्ही बऱ्यापैकी शिकून जाणार. म्हणून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही घरी काय काम नसेल तर तुम्ही हे करू शकता आणि करा. मला तर असं वाटते लहान मुलं असतील तर तुम्ही ते बघत करू शकता. बाय बाय.